देशमुखांचं कुटुंब आता या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळतंय। देशमुखांचा मुलगा असेल, मुलगी असेल आणि त्यांची पत्नी या मोर्चात सहभागी झाले। पैठणमध्ये हा जन आक्रोश मोर्चा सुरू आहे आणि त्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता पैठणमध्ये जन आक्रोश मोर्चा सुरू आहे आणि या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील सहभागी झालेलं आहे। मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद आता विविध ठिकाणी उमटताना दिसत आहेत। पैठणमध्ये आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। या आक्रोश मोर्चामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले आहेत। त्यांची मुलगी आहे, मुलगा आहे, भाऊ आहेत आणि या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा संताप दिवसेंदिवस वाढतो आहे। आपण त्या दोघांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा, संताप काही कमी होताना दिसत नाही, इथं पण प्रचंड गर्दी होते आहे। आत्ताची सध्याची स्थिती पाहता तुम्ही एकूण चौकशी, त्याच्यानंतर पोलिसांनी केली कारवाई, SITने केला तपास, यावर किती समाधानी आहात आणि काय करायला हवं? आम्ही आत्तापर्यंत समाधान व्यक्त केलेलं आहे, सगळ्यांवर विश्वास ठेवलेला आहे यंत्रणेवर। त्यांनी आत्तापर्यंत जे काम केलं आहे ते चांगल्या पद्धतीने केलं आहे, पण आता त्याचा वेग आहे तपासाचा तो वाढवला पाहिजे। त्या आरोपीला जेरबंद केलं पाहिजे आणि पुढील कारवाई लवकरात लवकर केली पाहिजे अशी अपेक्षा आहे। या निमित्तानं ज्यावेळेस असे मोर्चे निघत आहेत, तर काल छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एक OBC सकल समाजाच्या वतीनं एक आंदोलन करण्यात आलं। तर असं म्हणाले की असे जर मोर्चे निघाले तर आम्ही सुद्धा त्याला प्रत्युत्तर देऊया, तिथं राजकारण होत आहे। अजिबात इथं राजकारण ह्या प्रकरणात होत नाही आहे। सगळे न्याय मागतायत आणि न्याय मागण्याचं राजकारण जर होत असेल तर न्याय मागा ना, तुम्ही पण न्याय मागितलं पाहिजे। तुम्ही पण मोर्चे काढण्याची काही गरज नाही, न्याय मागा ना तुम्ही। पहिल्या दिवसापासून ज्यांची भूमिका आहे सगळ्या लोकांची न्यायाची, तीच न्याय मागण्यासाठी आज पण ते आहेत। ह्याच्यात काय राजकारण आहे? काही नेते करतायत असं त्यांचं म्हणणं आहे। मला माझ्या ह्या प्रकरणामध्ये कुठंही राजकारण केलं जात नाही। न्यायासाठी हे लोक पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत सगळे सोबत आहेत, देशमुख कुटुंबियाच्या आणि सगळ्या समाज सोबत आहे न्यायाच्या भूमिकेत। मुलगी सुद्धा सोबत आहे। तू स्वतः समाधानी आहे का या सगळ्या तपासनंतर चौकशीमध्ये जे काही समोर येतंय, सरकारच्या वतीनं कारवाई केली जाते? म्हणजे आम्हाला जे समाधान, जे तिळभर समाधान भेटणार आहे तो की आपल्याला न्याय मिळेल तेव्हा। पण माझी एक पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की जो तुमच्या तपासाचा वेग आहे तो वाढला पाहिजे आणि जो न्यायासाठी जे मोर्चे निघत आहेत ते स्वरूपात आम्ही तुम्हाला न्याय मागतोय, आम्हाला हा न्याय मिळाला पाहिजे।